श्रोते नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाचा प्रवास करत असताना, जीवन जगत असताना तुमच्या उत्पन्नाच्या जास्त नाही, किमान 10% तरी तुमचा छंद पूर्ण करण्यासाठी खर्च करायचा. घरदार तर काय, हे असं चालत राहत असतं. पण कुटुंबाच्या जबाबदाऱ्या या पार पाडता पाडता स्वतःसाठी वेळ द्यायचा राहून जात असतोय. श्रोते हो, तुम्ही तुमच्या बँक बॅलन्समध्ये कितीही पैसे कमावले तरी शेवटी ते इतरांना कमीच वाटणार आहेत. पण तुम्ही मात्र इथं मनसोक्त जीवन व्यतीत करण्यासाठी आला आहात. श्रोते हो, तुम्ही 7 पिढ्यांची व्यवस्था करण्यासाठी नाही आलात. म्हणून थोडं जगा, कारण माणसाचा श्वास हा कधी थांबेल हे कुणालाही कळत नाही. लक्षात ठेवा, गेलेले दिवस, आठवणी या परत येत नाहीत. वय संपतंय. काही दिवसांनी आपले दात आणि शरीर हे दोन्ही सुद्धा हार मानतील. त्यामुळे श्रोते हो, या जीवनाच्या प्रवासात फिरा, खा, प्या आणि मजा करा. बघा पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. ज्या व्यक्तीमुळं तुमच्या मनावर ताण येतो तो व्यक्ती तुमच्यासाठी रोग असतो, आणि ज्या व्यक्तीमुळं तुम्हाला आनंद होतो तो तुमच्यासाठी औषध असतो. गमावणाऱ्याला पश्चाताप होईल, एवढं चांगलं तर नक्कीच बनायचं. एखाद्याची इच्छा नसताना त्याच्या सहवासासाठी लाचार होण्यापेक्षा, वेळेची त्याच्या पुढे भीक मागण्यापेक्षा, मनाची समजूत काढून स्वतःला दूर ठेवून एकटं जगलेलं कधीही बरं असतं. आपण फक्त आपल्या नजरेत प्रामाणिक राहायचं. इथं लोक सत्य नाही तर सोय पाहतात. गरज असेल तेव्हा मोठं करतात आणि वेळ बदलली की खोटं ठरवतात. म्हणूनच जगाचं नाही तर स्वतःचं समाधान महत्वाचं असतं. शब्द दुखावतात पण वागणूक जखम करते. काही वेळा माफी असते पण विसरणं नसतं. मनात खोल रुतलेली गोष्ट कधीच पूर्णपणे जात नाही. म्हणूनच काळजीपूर्वक नाती जपा. भूतकाळात जगणारी लोक डिप्रेशन मध्ये जातात आणि भविष्यात जगणारी टेन्शन मध्ये. सध्याच्या क्षणात जगणारे मात्र आनंदात राहतात. गप्प राहणं हेही उत्तर असतं. सगळ्याच गोष्टी बोलून दाखवता येत नाहीत. कधी भावना शब्दापेक्षा खोल असतात आणि मौन म्हणजे त्यांची सगळ्यात स्पष्ट भाषा असते. आयुष्य म्हणजे सतत काही ना काही गमावून काही मिळवण्याचा प्रवास असतो. कधी नातं, कधी स्वतःला. कारण प्रत्येक गोष्टीची किंमत माणसाला आयुष्यात मोजावी लागते. आयुष्यात सगळं मनासारखं मिळणं हे एक कल्पना आहे. खरं तर प्रत्येक माणूस काही ना काही गमावतोच. कधी माणसं, कधी वेळ, कधी स्वतःचीच ओळख. आणि हे सगळं फक्त काहीतरी मिळवण्यासाठी. आयुष्य असंच आहे, जे मिळालं त्याचं समाधान नाही आणि जे केलं त्याची सल संपत नाही. सतत टीका करणारे, अवमान करणारे किंवा नियंत्रण ठेवणारी लोक आपल्या मनावर नकारात्मक परिणाम करतात. काही माणसं बोलताना विचार करून बोलत नाहीत आणि आपण त्यांच्यासाठी सगळं काही करायचं आणि त्या व्यक्तीनं आपल्याला एका शब्दात परक करून टाकायचं. माणूस आपल्या जीवनात सगळ्या गोष्टी सहन करू शकतो, पण ज्या व्यक्तीला आपलं मानलेलं असतं तीच व्यक्ती आपल्या मनाला लागेल असं बोलत असेल तर ते दुःख माणसाला सहन होत नाही. आपण
ज्या व्यक्तीला सगळ्यात जास्त जीव लावतो आपण, ज्या व्यक्तीला सगळ्यात जास्त रिस्पेक्ट देतो आपण, ज्या व्यक्तीला सगळ्यात जास्त भाव देतो आपल्याला, ज्या व्यक्तीशी सगळ्यात जास्त बोलावंसं वाटतं आपल्याला, ज्या व्यक्तीशिवाय राहवत नाही, नेमकी तीच व्यक्ती आपली किंमत नाही, त्याच व्यक्तीला आपण नको वाटतो आणि तीच व्यक्ती आपल्याला शेवटी हर्ट करून जाते, तरी पण आपण त्याच व्यक्तीसाठी तळमळतो. घर सांगतं आपले पण किती, रस्ते सांगतात प्रवास किती, भूक सांगते सहनशीलता किती, पाणी सांगतं जगण्याचं अस्तित्व किती, शिक्षक सांगतात दिशा किती, विद्यार्थी सांगतात कुतूहल किती, शांतता सांगते शहाणपण किती, आणि वादळ सांगतं ताकद किती, विश्वास सांगतो नात्यांचं सौंदर्य किती, आणि फसवणूक सांगते जगण्याचा धडा किती, काळ सांगतो बदल किती, आणि आठवणी सांगतात अमरत्व किती आहे. खोट्या माणसांची ढिगभर गर्दी आयुष्यात असण्यापेक्षा बोटावर मोजण्या इतकी माणसं असावीत, कारण ती साफ मनाची आणि खरी असावीत. काळजीचा आरसा नात्यांच्या फ्रेममध्ये सगळीकडे सारखा असेलच असं काही नसतं. जे काम तुम्हाला भाकर देते त्या कामाला लाजू नका. मेहनतीनं कमावलेला प्रत्येक तुकडा इज्जतीपेक्षा मोठा असतो. आज सुधारेल उद्या सुधारेल म्हणून काही लोकांना संधी द्यायची असते, पण सुधारण्याचं नावच नाही घेत म्हटलं की आपणच सुधारून 4 हात लांब राहायचं. मन मोकळं होत नाही तोपर्यंत आयुष्य सुद्धा मोकळं जगता येत नाही. दुसऱ्याचं ऐकून तिसऱ्याबद्दल मत वाईट करून घेणं म्हणजे आपली अक्कल गहाण ठेवून दुसऱ्याचं मत विकत घेतल्यासारखं आहे. वेळोवेळी मिळालेल्या अनुभवातून माणसाची मानसिकता ही भक्कम होत जाते. दुर्लक्ष करायला शिकलं की आपोआप टेन्शन कमी होतं. ताटातलं नव्हे तर नशिबातलं पण देण्याची तयारी ठेवा. अट मात्र एकच असते, ज्याच्यासाठी ठेवतोय त्याला त्याची कदर असायला हवी, नाही तर सोनं सुद्धा माती ठरतं. वेळेवर न समजलेली गोष्ट हे आयुष्यभर समज देत राहते. कल्पना सुंदर असते, पण तिच्यासोबत आपण जगू शकत नाही, आणि वास्तविकता कडवी असते तरी आपण तिला सोडू शकत नाही. यालाच जीवन म्हणतात.